हॅलो किड्स, हिस्ट्रीचा पुढचा चॅप्टर आता बघूया, लिगसी ऑफ द मुघल्स. द टर्म मुघल इज डिराइव्ड फ्रॉम द पर्शियन डेरिवेशन ऑफ मोंगल. आता हा मुघल शब्द आला कुठून, तर पर्शियन भाषेतला मोंगल हा शब्द आहे, त्याच्यावरनं हा आला. द मुघल claimed to be the descendants of Amir Timur from their paternal side and Genghis Khan, a Mongol ruler, from their maternal side. आता हे मुघलांचे वंशज कोण कोण होते, तर असं समजलं जातं की मुघल हे त्यांच्या वडिलांच्याकडून अमीर तिमूर आणि त्यांच्या आईच्या भावाकडून म्हणजे चेंगीज खान जो मोंगलचा एक रूलर होता ते त्यांचे वंशज असतील असा दावा आहे. The invasion of Amir Timur on India accelerated the fall of the descendant Sultan. आता भारतावर ह्या अमीर तिमूरनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये हे डिसेंडंट सुलतान जे होते त्यांचं पतन झालं म्हणजे फॉल झाला. The political disunity and discord created a favorable situation for Babur to lay the foundation of a new Mughal empire and a systematic conquest of northern India. आता ही जी पॉलिटिकल डिसयुनिटी होती म्हणजे राजकीय मतभेद होते, डिस्कॉर्ड होते, तर ह्याच्यामुळं काय झालं, ही एक फेवरेबल सिच्युएशन क्रिएट झाली बाबरला. त्याचं मुघल एम्पायर हे उत्तर भारतात व्यवस्थित विजय मिळवण्यासाठीची ही चांगली परिस्थिती होती. आता बाबरविषयी बघूया. इन 1494 CE, बाबर, द फर्स्ट मुघल रूलर ऑफ इंडिया, सक्सीडेड हिज फादर टू द थ्रोन ऑफ फरगना, अ स्मॉल प्रिन्सिपॅलिटी इन ट्रान्झोक्सियाना, जस्ट ॲट द एज ऑफ 12. 1494 भारताचा जो पहिला मुघल शासक होता बाबर, त्यांनी आपल्या वडिलांच्या पश्चात अवघ्या 12व्या वर्षी हा जो फरगाणा होता, ट्रान्सोक्सियानामधील एक छोटंसं राज्य होतं, तिथं तो गादीवर बसला. ड्युरिंग द अर्ली इयर्स ऑफ द region of his reign, Babur fulfilled his desire to conquer Samarkand from his uncle. आता आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये बाबरने आपल्या काकाकडून समरखंड जिंकण्याची इच्छा पूर्ण केली. बट विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम ही लॉस्ट समरखंड अँड वॉज ऑल्सो ऑस्टेड फ्रॉम हिज होमटाउन फरगाना, बिकमिंग अ होमलेस वँडर्ड. परंतु अगदी थोड्याच काळामध्ये त्याने काय केलं, हा समरखंड होता तो त्याच्या हातनं गेला आणि तो बेघर झाल्यामुळे तो फरगाणाला त्याच्या मूळ गावी परत त्याला हाकलून देण्यात आलं. These initial setbacks did not deter him and he turned his attention towards Kabul that he conquered in 1504 CE. सुरुवातीच्या काळात ह्या काही अडचणी आल्या आणि त्याला पराभव पत्करायला लागला, परंतु तो त्याच्यापासून हटला नाही. पण त्यांनी आपलं लक्ष हे काबूलकडे वळवलं आणि 1540 त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. मुघल इन्व्हाजन solely to plunder India's fabulous wealth were not a new phenomenon for India. Babur was also drawn to India for lure of its wealth. आता मुस्लिमांचं जे काही इन्व्हाजन होत होतं, हल्ले होत होते, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती, तर इंडियात असणारी कमालीची संपत्ती लुटण्यासाठी हे सारखी आक्रमणं होत होती. आणि ही घटना काही भारतासाठी फार नवीन नव्हती आणि बाबर सुद्धा या संपत्तीच्या आमिषानेच भारताकडे ओढला गेला होता. द अनस्टेबल पॉलिटिकल सिच्युएशन इन नॉर्थ वेस्ट इंडिया प्रोव्हाइडेड द अपॉर्च्युनिटी फॉर बाबर टू मार्च इन टू इंडिया. आता नॉर्थ वेस्ट इंडियातली जी पॉलिटिकल अनस्टेबिलिटी होती त्याच्यामुळं काय झालं, बाबरने भारताकडे मार्च करण्याची त्याला संधी मिळाली. By taking advantage of the occasion, Babur defeated Ibrahim Lodi in the first battle of Panipat 1526 CE and brought Delhi and Agra under his control.
आता या संधीचा त्याने फायदा घेतला आणि बाबरने काय केलं, इब्राहिम लोदीला पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये म्हणजे 1526मध्ये हरवलं आणि दिल्ली आणि आग्रा आपल्या ताब्यात घेतलं. Babur then strengthened his position in northern India by defeating Ranasangha, the ruler of Mewar, in the Battle of Khandwa 1527 CE and by capturing number of forts such as Gwalior and Dholpur. नंतर बाबरने काय केलं, खांडवाच्या युद्धामध्ये 1527मध्ये मेवाडचा जो राजा होता रणसंघा त्याला काय केलं, त्याचा पराभव केला आणि ग्वाल्हेर, ढोलपूर हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि उत्तर भारतात आपलं स्थान मजबूत केलं. ही टूक ओव्हर द लार्ज पार्ट ऑफ हसन खान मेवाटी आणि त्यांनी हसन खान मेवाटीचा मोठा भाग आपल्या ताब्यात घेतला. ही देन कॅप्चर्ड द फोर्ट ऑफ चंदेरी फ्रॉम मेदिनी राई ऑफ चंदेरी इन मालवा. नंतर त्यांनी मालवातल्या जो चंदेरीचा मेदिनी राय होता त्याच्याकडून चंदेरीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. अनदर इम्पॉर्टंट मिलिटरी अचीवमेंट वॉज इन द बॅटल ऑफ घागरा फॉट इन 1529 CE आणि 1529मध्ये झालेल्या घागराच्या लढाईमध्ये आणखीन एक महत्त्वाची लष्करी कामगिरी त्यांनी केली. Babur inflicted a crushing defeat on the joint forces of Afghan and Sultan of Bengal. आता अफगाण आणि सुलतानच्या बंगाल यांच्या संयुक्त सैन्य जे होतं, जॉईंट फोर्सेस जे होते, त्यांनी बाबरला पराभूत केलं. ऑल दिस मिलिटरी कॅम्पेन्स हेल्प बाबर टू एस्टॅब्लिश मुघल रूल इन इंडिया. आणि हे ज्या काही सगळ्या मोहिमा होत्या त्याच्या मिलिटरी कॅम्पेन्स होत्या, त्यामुळं बाबरनी भारतामध्ये मुघल राज्य स्थापन करण्यास खूप मोठी मदत झाली. ही कुड नॉट एन्जॉय लॉंग द फ्रूट्स ऑफ हिज श्रम अँड डाईड इन 1530 CE. पण ह्यांनी जो एवढा विजय मिळवला तो काय त्याला जास्त काळ तो उपभोगू शकला नाही आणि 1530मध्ये तो मरण पावला. Babur was not only a brilliant military general but also a stern disciplinarian. बाबर हा केवळ मिलिटरी जनरल किंवा लष्करी सेनापती फक्त नव्हता, तर एक कठोर शिस्तप्रिय असा माणूस होता. ही वॉज डीपली लर्न प्रोफिशियंट इन पर्शियन, अरेबिक अँड टर्किश लँग्वेज विच वॉज हिज मदर टंग. फारशी असेल, अरबी असेल आणि तुर्की असेल, ह्या सगळ्या भाषेत तो प्रवीण होता आणि तुर्की भाषा ही तर त्याची मातृभाषाच होती. ही वॉज लवर ऑफ नेचर who created beautiful gardens and led the tradition of building gardens. तो नेचर लवर होता आणि त्यांनी सुंदर बागा तयार केल्या आणि बागा बांधण्याची जी परंपरा ही तेव्हापासून घातली गेली. बाबर्स मेमोअर द तुजुके बाबरी और बाबरनामा इज रिगार्डेड वन ऑफ द क्लासिक्स ऑफ द वर्ल्ड लिटरेचर. आता बाबरची आठवण आपल्याला काय काय करून देतं, तर तुजुके बाबरी किंवा ज्याला बाबरनामा म्हणतात हे जगातलं एक क्लासिक वर्ल्ड लिटरेचर आहे असं मानलं जातं. आता बघूया हुमायून. हुमायून द एल्डेस्ट सन ऑफ बाबर सक्सेडेड टू द थ्रोन ऑफ दिल्ली ऑन 1530 CE. He had to face a number of problems from the time of his accession. आता बाबरचा जो मोठा मुलगा होता हुमायून, त्यांनी 1530मध्ये तो दिल्लीच्या गादीवरती बसला. पण तो जसा या गादीवरती बसला तेव्हापासून त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. ही फेस्ड अँटॅगोनिझम फ्रॉम हिज ब्रदर्स आणि त्याला त्याच्या भावांचाच मोठा सामना करावा लागला. He had to fight against the imminent danger posed by the Afghans in the east, led by Sher Shah, later known as Sher Shah Suri. आता शेरखान, ज्यालाच आपण शेरशाह सुरी म्हणून नंतर ओळखलं गेलं, त्याच्या नेतृत्वाखाली हे पूर्वेकडे अफगाणिस्तानाने आणलेल्या धोक्याविरुद्ध त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. हुमायून डिफीटेड द formidable Bahadur Shah, the ruler of Gujarat, and captured entire Gujarat and Malwa.
हुमायूनने काय केलं, नंतर गुजरातचा जो रूलर होता बहादूर शहा त्याचा पराभव केला आणि सगळा गुजरात आणि मालवा आपल्या ताब्यात घेतला. हाऊएव्हर, बहादूर शहा सून मॅनेज टू रिकॅप्चर द प्रोव्हिन्सेस. परंतु हा नंतर बहादूर शहाने लवकरच त्याचा जो काही प्रोव्हिन्स होता हुमायूनच्या ताब्यात गेलेला तो परत आपल्या ताब्यात घेण्यात तो यशस्वी झाला. शेरशहा ड्युरिंग हुमायून्स मालवा कॅम्पेन strengthened his position and became the unquestioned master of बिहार. आता हुमायून हा मालवाच्या याच्या युद्धामध्ये बिझी होता तेव्हा काय झालं, शेरशहाने आपली स्थिती पूर्ण बळकट केली आणि तो बिहारचा अगदी निर्विवाद मास्टर बनला. He organized a large and efficient army to drive out the Mughals from India. आणि त्याने काय केलं, या मुघलांना भारतातनं हुसकून लावण्यासाठी मोठी आणि अगदी इफिशियंट अशी आर्मीची व्यवस्था केली. द बॅटल ऑफ चौसा 1539 CE and the Battle of Kannauj 1540 CE proved decisive and Humayun had to face defeat at the hands of Sher Shah. आता चौसाची जी लढाई झाली 1539 मध्ये आणि कनौजची लढाई झाली 1540 मध्ये ही अत्यंत निर्णायक ठरली आणि हुमायूनला शेरशहाच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला. He was a prince without a kingdom who ultimately took shelter at the court of Iranian king Safavid Shah. तो आता काय झाला, तो राज्याशिवाय एक राजपुत्र बनला आणि त्यांनी शेवटी इराणचा राजा सफाविद शहा याच्या दरबारात आश्रय घेतला. आता बघूया शेरशाह सुरी. The dynasty founded by शेरशाह सुरी was known as the Suri dynasty. शेरशाह सुरीने जी स्थापन केलेली डायनेस्टी होती त्याला सुरी डायनेस्टी म्हणून ओळखलं जातं. His original name was Farid Khan. The title of Sher Shah was conferred upon him by his patron of killing a tiger single-handedly. खरं तर त्याचं मूळ नाव होतं फरीद खान, पण त्याला शेरखान का म्हणत होते तर त्यांनी वाघाला ठार मारलं आणि म्हणून त्याचे जे संरक्षक होते त्यांनी त्याला शेर खान अशी उपाधी दिली. ही वॉज द सन ऑफ जहागीरदार ऑफ ससाराम बिहार आणि तो ससाराम बिहार इथल्या एका जहागीरदाराचा मुलगा होता. शेरशाह ओव्हरथ्रू द मुघल रूल by defeating Humayun in the Battle of Kannauj 1540 CE and seized the throne for himself. या शेरशहाने काय केलं, कनौजचं जे युद्ध झालं 1540 मध्ये त्यात या हुमायूनचा पराभव केला आणि सगळं मुघल राज्य उलथून टाकलं आणि स्वतः त्या सिंहासनावरती बसला. His mighty empire stretched from Bengal to Indus excluding Kashmir. आता त्याचं हे जे साम्राज्य होतं ते बंगालपासनं काश्मीर वगळता सिंधपर्यंत पसरलं. इन द वेस्ट ही ऑक्युपाईड मालवा अँड ऑलमोस्ट द एंटायर राजस्थान. आणि वेस्टचा जर विचार केला तर मालवा आणि जवळपास सगळा राजस्थान त्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. शेरशाह डिवाइस्ड अ ब्रिलियंट अँड अ व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. आता या शेरशहाने काय केलं होतं, अत्यंत ब्रिलियंट आणि वेल ऑर्गनाइज अशी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम डिवाइस केली होती. हिज ॲडमिनिस्ट्रेशन बिकेम द मॉडेल विच वॉज फॉलोड बाय एम्परर सच ॲज अकबर. आता त्यांनी हे जे ॲडमिनिस्ट्रेशनचं मॉडेल बनवलेलं होतं ते नंतर अकबरनी सुद्धा फॉलो केलं. आता हे ॲडमिनिस्ट्रेशन काय होतं बघूया. हिज लँड रेव्हेन्यू रिफॉर्म्स सर्व ॲज द मॉडेल फॉर फ्युचर ॲग्रेरियन सिस्टीम. आणि हे लँड रेव्हेन्यू रिफॉर्मची जी मॉडेल त्यांनी बनवलेलं होतं ते भविष्यामध्ये ह्या ॲग्रेरियन सिस्टीम बनवल्या गेल्या त्या त्यावरूनच बनवल्या गेल्या. इंट्रोड्यूस्ड अ सिल्वर कॉइन रुपी और रुपिया हिज करन्सी अँड टॅरिफ रिफॉर्म्स फॅसिलिटेटेड द ग्रोथ ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. आता त्यांनी ही जी सिल्वर कॉइन किंवा रुपयाची जो इंट्रोड्यूस केला त्याच्यामुळं काय झालं, चलनात आणि त्याच्या दरांमध्ये सुधारणा झाली आणि व्यापार आणि हा व्यापार होता तो जास्त वाढीला लागला.
It included improvement of communication and maintenance of a strong and large army. आता यामध्ये अजून एक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये महत्त्वाचा भाग काय होता तर मजबूत आणि मोठ्याच्या मोठं सैन्य हे त्याच्यात सामील होतं. He built an excellent chain of roads and connected the important places of his empire. The Grand Trunk Road was the longest road of all the major roads that he built. He built sarais along the roads for the travelers to take rest. आता यांनी काय केलं होतं, चेन ऑफ रोड्स तयार केल्या होत्या. त्यामुळं काय झालं, महत्त्वाची जी ठिकाणं होती त्याच्या एम्पायरमधली ती सगळी जोडली गेलेली होती. आता हा ग्रँड ट्रंक रोड जो होता तो सगळ्यात मोठा सगळ्यात लांब असा असलेला मुख्य रस्ता होता आणि प्रवाशांना विश्रांती घेण्यासाठी म्हणून त्यांनी रस्त्याच्या कडेला सराई सुद्धा बांधलेल्या होत्या. Contributed significantly in the field of architecture, he constructed a magnificent tomb for himself at Sasaram in Bihar, Purana Killa at Delhi and Qila-e-Kunha Masjid in the fort. आता त्यांनी महत्त्वाची काही हे म्हणतो ना आर्किटेक्चरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. त्यांनी काय केलं, ससाराम बिहार इथं स्वतःसाठी एक मस्जिद बांधली, दिल्लीमध्ये पुराणा किल्ला बांधला आणि आपल्या किल्ल्यामध्येच कुला-ए-कुना मस्जिद सुद्धा बांधली. शेरशाह डाईड इन 1545 CE, leaving behind weak and incompetent successors who plugged the whole empire into a state anarchy. आता या शेरशाह सुरीची डेथ झाली 1545 मध्ये, पण त्याचे सक्सेसर होते ते काय होते, वीक होते आणि इनकॉम्पिटंट होते. त्यामुळे सगळं राज्य त्याचं काय बनलं, अनार्की म्हणजे अराजकता निर्माण झाली. आता बघूया हुमायून. इन 1555 CE, Humayun took the advantage of the disturbed situation and succeeded in recapturing his lost dominance Delhi and Agra, thus re-established the Mughal rule in India. आता 1555 मध्ये काय झालं, या हुमायूनला ही डिस्टर्ब सिच्युएशनचा त्याने फायदा घेतला आणि जे त्याचे पूर्वी प्रांत ताब्यात त्याच्यात गेले होते दिल्ली आणि आग्रा, ते काय केले, त्यांनी शेरशाह सुरीचे जे सक्सेसर होते त्यांच्याकडनं परत आपल्या ताब्यात घेतले आणि मुघल रूल परत एकदा इंडियामध्ये स्थापन केला. हुमायून डाईड in 1556 CE due to the injuries caused in an accidental fall from the staircase of his library. आता त्याच्या वाचनालयाच्या पायऱ्यावरून अपघात झाल्यामुळे हा हुमायून काय झाला, 1556 मध्ये त्याला खूप जखमा झाल्या आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. आता बघूया अकबर. आफ्टर द डेथ ऑफ हुमायून, his son Akbar ascended the throne at the age of 13. आता हुमायूनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अकबर जो 13 वर्षाचा होता तेव्हाच तो सिंहासनावर बसला. Bairam Khan, Akbar's tutor and Humayun's faithful and experienced general, acted as his regent. आता अकबरचे शिक्षक होते आणि हुमायूनचे विश्वासू आणि एक अनुभवी जनरल बैराम खान होते, त्यांनी आता त्याच्या कारभाराची भूमिका बजावली. After Akbar's accession, Hemu, the capable general and minister of Adil Shah, the nephew of Sher Shah Suri, captured Agra, then Delhi. आता हा अकबर जेव्हा सिंहासनावर बसला तेव्हा काय झालं, आदिल शहा जो शेरशाह सुरीचा पुतण्या होता तो एक समर्थ जनरल पण होता आणि मंत्री हेमू यांनी काय केलं, आग्रा आणि नंतर दिल्ली आपल्या ताब्यात घेतलं. हेमू डिक्लेअर हिमसेल्फ द रूलर ऑफ दिल्ली आणि हेमूनी स्वतःला या दिल्लीचा रूलर म्हणून घोषित केलं. Both the armies met on the battlefield of Panipat in 1556 CE in the second battle of Panipat. आता या पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये ही दोन्ही सैन्य या पानिपतच्या रणांगणावर 1556 मध्ये एकमेकांना भेटले. हेमू वॉज डिफिटेड अँड पुट टू डेथ आणि हेमूला पराभूत केलं गेलं आणि त्याला ठार मारण्यात आलं.
दस मुघल्स रिगेन दिल्ली अँड आग्रा. आणि अशा रीतीने मुघलांनी परत दिल्ली आणि आग्रा मिळवलं. द बॅटल ऑफ पानिपत proved to be significant to crush the Afghan power and mark the real beginning of the Mughal realm in India. आणि ही पानिपतची जी लढाई झाली त्याच्यामध्ये अफगाण सत्तेला चिरडून टाकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. भारतामध्ये आता मुघल राज्याला खरी सुरुवात झाली होती. आफ्टर 4 years अकबर डिसमिस्ड बैराम खान. आणि 4 वर्षांनंतर अकबरनी या बैराम खानला डिसमिस केलं. Akbar took the charge of the state affairs in his own hands and followed a policy of conquest and annexation to expand his empire. आता अकबरने काय केलं, सगळा कारभार हा आपल्या ताब्यात घेतला आणि साम्राज्य त्याचं वाढवण्यासाठी विजयाची आणि राजकारणाची काही धोरणं त्यांनी अवलंबली. आता हे एम्पायर एक्सपान्शन करण्यासाठी काय काय केलं बघूया. अकबर्स एक्सपान्शन ऑफ द एम्पायर. During Bairam Khan's regency, Gwalior, Jaunpur were added to the Mughal Empire. आता जेव्हा बैराम खान होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये ग्वाल्हेर आणि जौनपूर ऑलरेडी मुघलांच्या साम्राज्याला जोडलं गेलं होतं. In 1561 CE, अकबर annexed मालवा टू हिज किंगडम. नंतर 1561 मध्ये अकबरनी काय केलं, मालवा आपल्या किंगडमला जोडलं. At the same time, he conquered the kingdom of Gondwana or Garhkatanga, which included the Narmada Valley and the northern portion of present Madhya Pradesh. त्याचवेळी काय त्याने केलं की हे गोंडवाना किंवा गढकटंगा हे राज्य सुद्धा ज्याच्यामध्ये नर्मदा खोरं होतं आणि सध्याचा मध्य प्रदेशचा उत्तर भाग होता ते सुद्धा आपल्या ताब्यात घेतलं. इथं मी एक तुम्हाला चार्ट दाखवलाय बघा. त्याच्यामध्ये अकबरनी कुठला प्रदेश जोडला आणि त्याच्यानंतर इथं तो येलो कलरमध्ये दिसतोय, तो केवढा मोठा प्रदेश त्याच्या ताब्यात होतो ते तुम्हाला कळेल. Annexation of a major part of Rajasthan comprising रणथंबोर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर. त्याच्यानंतर काय झालं, रणथंबोर, जोधपूर होतं, बिकानेर होतं, जैसलमेर होतं, यांचा समावेश असलेल्या राजस्थानचा प्रमुख भाग सुद्धा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. Subjugation of Gujarat was important due to its flourishing import-export trade with the outside world. आता हे गुजरात ताब्यात असणं का महत्त्वाचं होतं, तर बाह्य जगाशी वाढलेला जो आयात निर्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट होता त्या व्यापारामुळं गुजरातला खूप महत्त्व प्राप्त झालं होतं. Its attractive commercial position prompted Akbar to bring Ahmedabad and Surat under Mughal control. आता या अट्रॅक्टिव्ह कमर्शियल जी पोझिशन होती त्याच्यामुळं अकबरनी अहमदाबाद आणि सुरत हे आपल्या मुघल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्याला उद्युक्त केलं. आफ्टर धिस ही टर्न टू बेंगाल आणि ह्याच्यानंतर तो बंगालकडे वळला. ही ब्रॉट बेंगाल अंडर द मुघल एम्पायर बाय डिफिटिंग द अफगाण रूलर दाऊद खान इन 1576 CE. नंतर 1556 मध्ये त्यांनी अफगाणचा जो रूलर होता दाऊद खान त्याचा पराभव केला आणि बंगाल मुघल साम्राज्याला जोडलं. He led a series of campaign in the northwest. As a result, Kashmir, Kandahar, Sindh, Balochistan were added to his empire and secure northwest frontiers. आता उत्तर पश्चिम भागामध्ये त्यांनी ह्या मोहिमेचं स्वतः नेतृत्व केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की काश्मीर, कंदहार, सिंध, बलुचिस्तान हे त्यांच्या राज्यात सामील झाले आणि त्यांनी काय केलं, हे नॉर्थ वेस्ट सीमांचं संरक्षण पण केलं. द कॉन्क्वेस्ट ऑफ बेरार, खानदेश अँड अ पार्ट ऑफ अहमदनगर वेर सिग्निफिकंट अचीवमेंट टू कन्सोलिडेट हिज पोझिशन इन डेक्कन. आता बेरार, खानदेश आणि अहमदनगरचा काही भाग जिंकणं हे दख्खनमध्ये त्याचं पोझिशन आहे ती काय करण्यासाठी, दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी होती. Thus Akbar become undisputed ruler of Mughal Empire which extended from the Himalayas to the Godavari
अँड फ्रॉम हिंदूकुश माउंटन्स टू द ब्रह्मपुत्रा. आणि अशा रीतीने काय झालं, अकबर हा या मुघल साम्राज्याचा एक निर्विवाद शासक बनला. आणि त्याचं कुठं होतं साम्राज्य, जे हिमालय ते गोदावरीपर्यंत आणि हिंदूकुश पर्वत ते ब्रह्मपुत्रापर्यंत पसरलेलं होतं. आता अकबर्स राजपूत पॉलिसी. Akbar followed a policy of reconciliation with Rajputs to realize his dream of an empire. आता अकबरनी स्वतःच्या साम्राज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे राजपूत होते त्यांच्याशी सलोखा करण्याचं धोरण स्वीकारलं. He admitted Rajput kings as Raja Todarmal and Mansingh into Mughal administration. मग यासाठी त्यांनी काय केलं, राजपूत राजे जे होते राजा तोडरमल आणि मानसिंग यांना मुघल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांना घेतलं. He entered into matrimonial alliance with the Rajputs which cemented his relations with Rajput ruler. नंतर त्यांनी काय केलं, मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजे त्या राजपूत राजाच्या मुलीशी लग्न केलं आणि त्यांचे राजपूत रूलरशी आपले संबंध हे अधिक घट्ट केले. His marriage with Harkabai Jodhabai, the daughter of Bharmal, the ruler of Amber, displayed his secular policy towards Hindus. नंतर त्यांनी काय केलं, अंबेरचा राजा होता भारमल त्यांच्या मुलीशी हारकाबाईशी, ज्याला आपण जोधाबाई म्हणून पण ओळखतो, त्यांच्याशी लग्न केलं आणि हिंदूंबद्दलचे आपले धर्मनिरपेक्ष धोरण हे दाखवते. Most of the Rajput rulers declared their allegiance to Akbar and recognized his supremacy. आता बऱ्याच राजपूत राज्यकर्त्यांनी काय केलं, अकबरची निष्ठा ही घोषित केली आणि त्याचं वर्चस्व सुद्धा मान्य केलं. अकबर रिटर्न द लँड वतन ऑफ डिफिटिंग किंग्स अँड ॲज असाइनमेंट्स वतन जागीर अँड ट्रीटेड देम ऑनरेबली. आता हा जो प्रदेश राजपूतांचा त्यांनी जिंकलेला होता किंवा मान्य केलेले होते त्याची सुजनॅरिटी, त्याला अकबरनी काय केलं, ह्या पराभूत झालेले राजे होते त्यांना त्यांचं वतन म्हणून एक वतन जागीर त्यांचीच राज्य दिली आणि सन्मानपूर्वक अशी वागणूक पण दिली. आता बॅटल विथ राणा प्रताप. मेनी राजपूत किंग्स हॅड ॲक्सेप्टेड अकबर्स सोवेरॅनिटी. आता बऱ्याच राजांनी काय केलं होतं, राजपूत राजांनी हे अकबरचं सार्वभौमत्व स्वीकारलं होतं. द ओनली रूलर हू रेफ्यूज टू ॲक्सेप्ट मुघल सुजनॅरिटी वॉज राणा प्रताप, द राजपूत रूलर ऑफ मेवाड. मुघलांचं सार्वभौमत्व न मानणारा एकच राजा होता, तो होता राणा प्रताप, जो मेवाडचा राजपूत रूलर होता. In 1576 CE, the famous Battle of Haldi Ghati was fought between Rana Pratap and the Mughal force. 1576 मध्ये ही हल्दी घाटची प्रसिद्ध लढाई झाली. कुणामध्ये, तर राणा प्रताप आणि मुघल सैन्यांमध्ये. राणा प्रताप was defeated in the battle, but he continued to struggle to recover चित्तोर. आता ह्याच्यामध्ये ह्या लढाईमध्ये राणा प्रतापचा पराभव झाला, पण त्यांनी चित्तोड परत मिळवण्यासाठीची धडपड आपली सुरू ठेवली. ही स्ट्रगल टू फ्री हिज किंगडम फ्रॉम द क्लॅचेस ऑफ मुघल कंट्रोल इज स्टील ऑनर्ड इन राजस्थान. आता त्याचे हे राज्य मुघलांच्या तावडीतनं मुक्त करण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो अजूनही राजस्थानमध्ये त्याचा गौरव केला जातो. आता अकबरची रिलिजियस पॉलिसी. The religious policy of Akbar was liberal and enlightened one, guided by a desire to unite the diverse races of India into one nation. आता अकबरचं हे जे धार्मिक धोरण होतं ते अत्यंत उदार होतं आणि जे भारतातल्या विविध वंशांना एका राष्ट्रामध्ये एकत्र आणण्याची त्याची इच्छा होती. He abolished the poll tax and jizya which the non-Muslim subjects were required to pay in Muslim states, the pilgrimage tax. आता या मुस्लिम राज्यात तीर्थक्षेत्र कर भरायला आवश्यक असणारा जो जिझ्या होता तो या अकबरने काय केला, रद्द केला. In 1575 CE, Akbar constructed Ibadat Khana or the Hall of Prayer at his new capital Fatehpur Sikri
फॉर डिस्कशन्स ऑन रिलिजियस अँड स्पिरिच्युअल टॉपिक्स. 1575 मध्ये अकबरनी काय केलं, हे धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवरती चर्चेसाठी त्याची जी नवीन राजधानी होती फतेपूर सिक्री, तिथं एक इबादतखाना किंवा प्रार्थना सभागृह बांधलं. ही इन्व्हायटेड स्कॉलर्स ऑफ व्हेरियस रिलिजन्स सच ॲज हिंदुइझम, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, झोरिस्ट्रियनिझम, जैनिझम अँड इवन ॲस्थेटिक्स टू कंडक्ट रिलिजियस डिबेट इन इबादतखाना. आता या इबादतखान्याच्या ठिकाणी त्यांनी काय केलं, हिंदूंना बोलवलं, इस्लाम जे होते त्यांना बोलवलं, त्याच्यानंतर ख्रिश्चन, झोरिस्टोरियन ज्यांचा धर्म होता त्यांना बोलवलं, जैनांना बोलवलं आणि अगदी जे ईश्वरांना न मानणारी लोक होती त्यांनासुद्धा बोला. अशा विविध धार्मिक विद्वानांना त्यांनी या इबादतखानामध्ये धार्मिक डिस्कशन म्हणजे रिलिजियस डिबेटसाठी आमंत्रित केलं. They discussed their religious belief and explained the principles and teaching of their respective religion to Akbar. मग त्यांनी त्यांच्या ह्या धार्मिक श्रद्धांविषयी तिथं चर्चा केली आणि त्यांची काही टीचिंग्स होती त्याच्याविषयी अकबरना सांगितलं. अकबर स्ट्रॉंगली बिलीव्ड इन द पॉलिसी ऑफ सुलह कुल, मीनिंग युनिव्हर्सल पीस ऑर पीस टू ऑल. आणि अकबरने काय केलं, हे सुलह कुल या सार्वत्रिक शांती आणि सर्वांना शांती या धोरणावरती त्याचा विश्वास होता. द डिस्कशन्स हेल्ड इन इबादतखाना कन्व्हिन्स्ड हिम दॅट ऑल रिलिजन्स हॅड अ नंबर ऑफ गुड थिंग्स. ऑल रिलिजन्स लेड टू द सेम गोल अँड ही फाउंड अ बेसिक युनिटी इन डिफरंट फेथ्स. आता या इबादतखानामध्ये जी चर्चा झाली त्याच्यावरनं काय झालं, सगळ्याच धर्मांमध्ये चांगल्या गोष्टी आहेत ही त्याची आता अकबरची खात्री पटली आणि सगळे धर्म एक कॉमन त्यांचा गोल आहे आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये त्यांचं मूलभूत ऐक्य त्याला मिळालं. इव्हेंच्युअली इन 1582 CE these discussions and debates resulted in the formation of new religion, दिल-ए-इलाही और डिव्हाइन फेथ. आता 1582 मध्ये ह्या सगळ्या झालेल्या चर्चा किंवा वादविवादामुळे दिल-ए-इलाही किंवा एक नवीन रिलिजन तयार झाला ज्याच्यामध्ये दैवाची श्रद्धा निर्माण झाली. It was a blend of religious ideas of all the major religions acceptable to all communities in order to promote universal brotherhood. आता नवीन धर्म जो त्यांनी तयार केला होता त्याचा उद्देश काय होता, तर सगळ्या सार्वत्रिक बंधुत्वाला चालना देण्यासाठी आणि सगळे समुदाय एकत्र येऊन सगळ्या धर्मांच्या कल्पना हे एक त्याचं मिश्रण होतं. ही डिड नॉट इन्सिस्ट एनीवन टू फॉलो दिस न्यू रिलिजन. पण त्यांनी या धर्माचं पालन करायला पाहिजे असा आग्रह मात्र अजिबात धरला नाही. आता मुघल ॲडमिनिस्ट्रेशन ह्या अकबरच्या अंडर कसं होतं बघूया. द क्रेडिट फॉर क्रिएटिंग अ डेफिनेट सिस्टीम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन गोज टू अकबर. आता ही डेफिनेट सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशनची जी काही आहे त्याचं क्रेडिट हे अकबरला जातं. अबुल फजल्स ऐन अकबरी provides valuable information about the administration system that existed during the time. आता अबुल फजलनी जे ऐन अकबरी लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये ह्या ॲडमिनिस्ट्रेशनची सिस्टीम त्यावेळेस कशी होती याची व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळते. आता ती काय होती ते बघूया. द एम्परर बीइंग द हेड ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम हेल्ड ॲब्सोल्यूट पॉवर. आता हा जो एम्परर होता तो काय होता, ॲडमिनिस्ट्रेशनचा हेड होता, त्यामुळं त्याच्या हातात पूर्ण सत्ता होती. ऑल सिग्निफिकंट डिसिजन्स ऑफ द स्टेट वेर कॅरीड आउट इन हिज नेम. आणि राज्यातले जे काही सगळे महत्त्वपूर्ण निर्णय हे त्याच्या नावाने घेतले जात होते. ही वॉज कमांडर इन चीफ ऑफ आर्मी अँड इवन इन द मॅटर ऑफ जस्टिस. तो लष्कराचा सेनापती तर होताच, पण न्याय देण्यासाठी तो मुख्य अधिकारी होता. ही वॉज रिगार्डेड ॲज द चीफ. आणि न्याय देण्यासाठी तो मुख्य अधिकारी म्हणून ओळखला जात होता. टू रन द ॲडमिनिस्ट्रेशन स्मूथली अ नंबर ऑफ ऑफिसर्स वेअर अपॉइंटेड इन डिफरंट डिपार्टमेंट्स. आता हे ॲडमिनिस्ट्रेशन स्मूथली होण्याकरता त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळ्या विभागात अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. कोण कोण होते ते बघूया.
Diwan look after the revenues and finance. Mir Bakshi headed the military department. Khane Saman in charge of the imperial household. Chief Qazi handled the judiciary. Sard Us Sudur looked after the charitable and religious endowment. And Mutasib responsible for the censorship ऑफ पब्लिक मोरल्स. अशी वेगवेगळी डिपार्टमेंट आणि त्याच्या ड्युट्या होत्या त्या त्यांनी असाइन केल्या होत्या. द डिव्हिजन ऑफ प्रोव्हिन्सेस कशी होती? अकबर डिवायडेड द मुघल एम्पायर इंटू प्रोव्हिन्सेस कॉल्ड सुबाज गव्हर्न बाय द सुबेदार्स. आता त्यांनी हे एम्पायर होतं ते वेगवेगळ्या प्रोव्हिन्समध्ये डिव्हाइड केलेलं होतं आणि त्याला सुबा म्हणायचे आणि जो तो गव्हर्न करायचा त्याला म्हणायचं सुबेदार. Each suba consists of several sarkars and these were further divided into parganas. आणि या प्रत्येक सुब्यामध्ये अनेक सरकार होते आणि त्याचे नंतर परगण्यामध्ये ते विभागले गेलेले होते. Each परगणा comprised many villages आणि प्रत्येक परगण्यामध्ये बरीच गावं होती. Each village had its village headman known as the Mukaddam and Patwari who maintained the records of revenue. आता या प्रत्येक खेड्यामध्ये मुकादम आणि पटवारी नावाने ओळखले जाणारे गावचे प्रमुख होते आणि हे काय करत होते? या रेव्हेन्यूचं रेकॉर्ड ठेवत होते. आफ्टर द डेक्कन कॉन्क्वेस्ट 3 सुबाज नेमली बेरार, खानदेश, अहमदनगर वेअर ॲडेड. आणि ही जी दख्खनची कॉन्क्वेस्ट झाली त्याच्यानंतर बेरार, खानदेश आणि अहमदनगर हे जोडले गेले. आता मनसबदारी आणि जागीरदारी सिस्टीम. अकबर्स इंट्रोड्यूस्ड द मनसबदारी विच वॉज अ सिग्निफिकंट सिस्टीम ऑफ मुघल आर्मी. आता अकबरने जी मनसबदारी ची सिस्टीमची ओळख करून दिली जी मुघल सैन्याची महत्त्वपूर्ण व्यवस्था होती. अकबर नीडेड अ स्ट्रॉंग स्टँडिंग आर्मी फॉर हिज टेरिटोरियल एक्सपान्शन अँड टू मेंटेन हिज होल्ड ओव्हर इट. आता अकबरला त्याचं टेरिटोरियल एक्सपान्शन करायचं होतं आणि त्याच्यावर होल्ड ठेवण्यासाठी ही स्ट्रॉंग स्टँडिंग आर्मीची खूप आवश्यकता होती. द वर्ड मनसब डिनोट्स द पोझिशन ऑर रँक ऑफ द होल्डर. आता हे मनसबदारी किंवा मनसब हा शब्द काय करत होता तर त्या रँक होल्डरची पोझिशन सांगत होता. Mansab was a grading system used to fix the rank and the salary of mansabdar. आता मनसब ही मनसबदारांची रँक आणि पगार निश्चित करण्यासाठी वापरली जाणारी एक सिस्टीम होती. इट ऑल्सो फिक्स द मिलिटरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मनसबदार. आणि त्यातूनच या मनसबदारांची या सैन्याची जबाबदारी काय काय होती ते पण त्याच्यात निश्चित केलं होतं. ईच ऑफिसर वॉज असाइन्ड द रँक. प्रत्येक ऑफिसरला एक रँक दिली होती. द रँक्स वेअर डिव्हायडेड इंटू 2 कॅटेगरीज. आता ह्या रँक 2 कॅटेगरीमध्ये विभागल्या होत्या. एक म्हणजे जात आणि दुसरी म्हणजे सवार. द वर्ड जात मीन्स पर्सनल विच फिक्स द पर्सनल स्टेटस अँड सॅलरी ऑफ मनसबदार. आता हे जाट म्हणजे याचा शब्द असा होतो की मनसबदाराची ही वैयक्तिक स्थिती आणि त्याचा पगार निश्चित केलेला होता. The Savar indicates the specified number of cavalry men which was to be maintained by the mansabdar. आता सवार हे काय सांगत होतं तर या मनसबदारांच्याकडे किती घोडेस्वारांची संख्या आहे हे आणि त्यांनी ती किती व्यवस्थित सांभाळली पाहिजे. The highest rank was 5,000 and the lowest was 10 for the nobles. आता सगळ्यात हायेस्ट रँक कुठली होती तर 5,000ची मनसबदारी आणि सगळ्यात कमी होती ती 10ची मनसबदारी. हाऊएव्हर प्रिन्सेस ऑफ रॉयल फॅमिली रिसिव्ड हायर रँक्स. पण राजघराण्यातील जे प्रिन्स होते त्यांना मात्र ही हायर रँक्सच मिळायच्या. मनसबदार्स रिसिव्ड देअर सॅलरीज इन द फॉर्म ऑफ रेव्हेन्यू कलेक्टेड फ्रॉम द असाइन्ड लँड कॉल्ड जहागीर. मनसबदारांना त्यांचे पगार हे त्यांची जी जागीर होती त्याच्यातनं जो लँड रेव्हेन्यू त्यांना मिळायचा त्याच्या स्वरूपात दिली जायची. द होल्डर्स ऑफ द जागीर वॉज कॉल्ड जागीरदार. आणि हे जागीरधारक जे होते त्यांना जागीरदार असं म्हणलं जायचं. ड्युरिंग अकबर्स रेन दीज जागीर्स वेअर केअरफुली असाइन्ड
so that the revenue obtained from the Jagir was equivalent to the salary of Mansabdar. आता अकबरच्या कारकिर्दीत काय झालं, या जागिरींचं काळजीपूर्वक हे मूल्यमापन केलं गेलं, जेणेकरून जागिरीकडून मिळणारा जो महसूल होता तो मनसबदारांच्या पगाराएवढाच होता. बाय औरंगजेब्स reign, the revenue collected was often less than the fixed amount. पण औरंगजेबच्या कारकिर्दीमध्ये काय झालं, गोळा केलेला महसूल हा बहुधा या निश्चित रकमेपेक्षा कमी होता. Sometimes Mansabdars had to long wait to receive their Jagir due to the increase in the number of Mansabdars resulting in the shortage of Jagir. आता काही वेळा काय व्हायचं, या मनसबदारांना या जागिरीची कमतरता भासल्यामुळे या मनसबदारांनी जी जागीर मिळवण्याकरता वाट बघावं लागायचं. Therefore, many Jagirdars collected maximum revenue from Jagir they had, causing tremendous burden on the peasantry. पण अनेक जागीरदारांनी त्यांच्याकडे असलेल्या जागिरीतनं जास्तीत जास्त महसूल म्हणजे लँड रेव्हेन्यू गोळा केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा ताण पडला. आता लँड रेव्हेन्यू सिस्टीम. द चीफ सोर्स ऑफ इन्कम टू द मुघल एम्पायर वॉज लँड रेव्हेन्यू इन्क्लुडिंग द टॅक्स ऑन द प्रोड्युस्ड ऑफ द पिझंट्री. आता मुघलांच्या साम्राज्यामध्ये काय झालं, सगळ्यात महत्त्वाचा इन्कम सोर्स काय होता तर लँड रेव्हेन्यू होता, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरचा करांचा पण समावेश होता, त्याच्या टॅक्सेस पण होते. अकबर्स रेव्हेन्यू मिनिस्टर राजा तोडरमल डिवाइस्ड बंदोबस्त और जब्ती सिस्टीम. आता अकबरचे जे महसूल मंत्री होते राजा तोडरमल यांनी काय केलं, बंदोबस्त किंवा जप्ती सिस्टीम एक बनवली. ही कॅरिड आउट अ केअरफुल सर्वे फॉर अ 10-year period focusing on crop yield, prices and areas cultivated. आता त्यांनी एक 10 वर्षाचा कालावधी त्याच्यात मिळालेलं पिकाचं उत्पन्न असेल, किंमत असेल, त्यांनी किती क्षेत्रावरती लागवड केलेली आहे हे सगळं केअरफुली सर्वे केलेलं. ऑन द बेसिस ऑफ गॅदर्ड डाटा, टॅक्स वॉज फिक्स्ड इन कॅश ऑन ईच क्रॉप. आणि हा जमा झालेला जो डाटा होता त्याच्या आधारावर ह्या पिकांवरती किती टॅक्स लावायचा हे निश्चित करण्यात आलं. प्रोव्हिन्सेस वेर डिवायडेड इंटू रेव्हेन्यू सर्कल्स. आता हे प्रोव्हिन्सेस काय केले गेले, ह्या रेव्हेन्यू सर्कल्समध्ये डिव्हाइड केले. इट हॅज इट्स ओन स्कीम ऑफ रेव्हेन्यू रेट्स फॉर सेपरेट क्रॉप्स. आता काही स्वतंत्र पिकांसाठी हे जे रेव्हेन्यूचे रेट होते ते काय होते, वेगळे होते. The intermediaries who collected the land revenue were called as जमीनदार. आणि हे जमीन वसूल करणाऱ्या मध्यस्थांनाच जमीनदार म्हणायचे. आता बघूया जहांगीर. आफ्टर द डेथ ऑफ अकबर इन 1605 CE, his eldest son जहांगीर succeeded to the throne. 1605 मध्ये अकबरच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा जहांगीर हा आता गादीवर बसला. Shortly after the succession, Jahangir had to face a rebellion of his eldest son, Khusro. आता जेव्हा हा जहांगीर हा गादीवर बसला त्याच्या काहीच कालावधीनंतर जहांगीरचा मोठा मुलगा खुसरो यांनी एक बंड केलं. जहांगीर डिफीटेड हिम ॲट द बॅटल नियर लाहोर अँड इम्प्रिझन हिम. जहांगीरनी काय केलं, त्याला लाहोरच्या जवळ एका लढाईमध्ये त्याचा पराभव केला आणि त्याला कैद केलं. द 5th सिख गुरु अर्जुन देव वॉज सेंटेन्स्ड टू डेथ फॉर हेल्पिंग खुसरव विच ॲलिनेटेड द सिख कम्युनिटी. आता 5वे शीख गुरु होते अर्जुन देव यांनी काय केलं, यांनी शीख समुदायापासून दूर गेलेला हा जो खुसरवला मदत केल्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. द मोस्ट distinguished victory during Jahangir's reign was the submission of Amar Singh, the ruler of Mewar, to the Mughals and recognizing the suzerainty of Mughals. आता जहांगीरच्या कालावधीत सगळ्यात मोठा विजय मिळवणे म्हणजे काय होतं, या अमर सिंहचं सबमिशन, कारण तो राणा प्रतापचा मुलगा होता आणि ह्याला मेवाडचा तो रूलर होता. आणि नंतर त्यांनी काय केलं, हे मुघलांचं आधिपत्य होतं ते मान्य केलं.
Another notable military triumph of Jahangir was the capture of Fort Kangra. आणि जहांगीरचा अजून एक उल्लेखनीय विजय कुठला असेल तो म्हणजे कांग्राचा किल्ला त्याने ताब्यात घेतला. In 1611 CE, Jahangir married Noor Jahan, the light of the world, originally called Meherun-Nisa. आता 1611 मध्ये जहांगीरने नूर जहां, जिला मेहरुन्निसा म्हणून पण ओळखलं जातं, तिच्याशी लग्न केलं. According to some historians, Noor Jahan formed a group or junta which exerted great influence of Jahangir. आता काही हिस्टोरियन्स इतिहासकारांच्या मते नूर जहांनी एक गट किंवा हा जुंता हा काय बनवलेला होता आणि त्याचा इम्पॅक्ट या जहांगीरवर मोठा होता. Without its support, no one could make progress in his career, and that caused two factions in the court, one being Noor Jahan's, the junta, and the other its opponents. आता या समर्थकांशिवाय कोणी त्याच्या कारकिर्दीत प्रगतीच करू शकत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कोर्टमध्ये काय झालं, दोन गट तयार झाले. एक होता नूर जहांचा, ज्याला जुंता म्हणायचे, आणि दुसरा त्यांचे विरोधक. शी कन्सिडरेबली डॉमिनेटेड द रॉयल अफेअर्स. आणि राजकारणातली जी कारकिर्दी होती तिच्यावर तिचा मोठा प्रभाव होता. कॉइन्स वेअर स्टक इन हर नेम, आणि तिच्या नावावर नाणीसुद्धा छापली गेलेली होती. प्रिन्स खुर्रम, लॅटर नोन एज शहाजहान, व जहांगीर सन फ्रॉम हिज प्रिव्हियस मॅरेज. आता हा प्रिन्स खुर्रम होता, नंतर त्याला शहाजहान म्हणून ओळखला गेला. तो त्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा होता. Noor Jahan's political ambition provoked him to rebel during the last years of Jahangir's rule, as he felt that Jahangir was completely under the unbounded influence of Noor Jahan. आता जहांगीरच्या शेवटच्या काळामध्ये ह्यांनी काय केलं, नूर जहांची जी राजकीय महत्वाकांक्षा होती त्यामुळं ह्या प्रिन्स खुर्रमनी काय केलं, बंडाला तो उद्युक्त झाला. कारण त्याला असं वाटत होतं की जहांगीर हा पूर्ण नूर जहांच्या प्रभावाखाली आहे. ड्युरिंग जहांगीर्स regime, traders of many European companies such as William Hawkins and Sir Thomas Roe paid a visit to India to secure trading concessions. आता या जहांगीरच्या कालावधीतच हे काय आले, विल्यम हॉकिन्स आणि सर थॉमस रो यांनी काय केलं, या युरोपियन कंपन्यांच्या व्यापाऱ्यांनी त्यांना व्यापारात सवलती मिळवण्यासाठी भारताला भेट दिली. द इंग्लिश ऑब्टेन परमिशन फ्रॉम जहांगीर टू एस्टॅब्लिश अ फॅक्टरी ॲट सुरत. आता इंग्रजांनी या जहांगीरकडून सुरत येथे आपला कारखाना उभा करण्याची परवानगी मिळवली. जहांगीर वॉज नॉट ओनली अ एज्युकेटेड पर्सन बट ऑल्सो अ एबल ॲडमिनिस्ट्रेटर. जहांगीर हा काही फक्त सुशिक्षित व्यक्ती नव्हता, तर एक सक्षम ॲडमिनिस्ट्रेटर पण होता. ही हॅड अ रिमार्केबल नॉलेज ऑफ पर्शियन लँग्वेज. आणि त्याच्याकडे या पर्शियन भाषेचं उल्लेखनीय ज्ञान होतं आणि तो उत्कृष्ट लेखक सुद्धा होता. He was an excellent writer. His Tuzuke Jahangiri is an excellent example that exhibits his capacity to produce literary work and a valuable source of information about his reign. आणि त्यांनी जे तुझुके जहांगीरी हे लिहिलेलं आहे ना, हे एक उत्कृष्ट एक्झाम्पल आहे जी या साहित्याची निर्मितीची क्षमता आणि त्याच्या काळातला जो कारभार कसा चालला होता त्याची माहिती देतं. आता बघूया शहाजहान. Shahjahan or Prince Khurram ascended the throne in 1628 CE. शहाजहान किंवा प्रिन्स खुर्रम ज्याला म्हटलं जातं, त्यांनी 1628 मध्ये ह्या सिंहासनात त्याला सिंहासन मिळालं. मुघल कॅम्पेन्स टू ब्रिंग डेक्कन अंडर हिज कंट्रोल वेअर कंटिन्यूड ड्युरिंग शहाजहान्स रूल. आता या शहाजहानच्या कारकिर्दीमध्येच दख्खन आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी मोगलांनी मोहिमा सुरू ठेवल्या. हिज रेन वॉज नोटवर्दी फॉर सक्सेसेस अगेन्स्ट द डेक्कन स्टेट. आणि डेक्कन स्टेट विरुद्ध विजय मिळवण्यासाठी त्याचा कार्यकाल हा अत्यंत उल्लेखनीय समजला जातो. अहमदनगर हॅड बीन सीज्ड. गोलकोंडा अँड बिजापूर वेअर फोर्स्ड टू बिकम वॅसल्स अँड acknowledged him as overlord.
आता अहमदनगर ताब्यात घेण्यात आलं होतं, त्याच्यानंतर गोळकोंडा होता, विजापूर होतं. यांना काय बनवलं होतं, त्यांनी आपलं वेसल्स बनवलं होतं, बनण्यास भाग पाडलं होतं आणि त्यांनी काय केलं होतं, ह्या शहाजहानची अधिपती म्हणून कबुली दिलेली होती. द मुघल रूल was also temporarily extended in the northwest when Persian governor of Kandahar Ali Mardan Khan surrendered the fortress to the Mughals. आता नॉर्थवेस्टमध्ये काय झालं, कंधारचा गव्हर्नर होता अली मर्दान खान यांनी काय केलं, याला मुघलांना तो सरेंडर झाला आणि त्यांची मुघल राजपूत ही तात्पुरती वाढवण्यात आली. But the Mughals could not retain long and soon Kandahar was lost. आता हे वाढवलेला त्यांचा जो प्रदेश होता तो फार काही जास्त टिकला नाही आणि परत कंधार त्याच्या मुघलांच्या ताब्यातनं गेला. Further, the campaign to seize bulk from the Uzbeks proved unsuccessful. पुढे उझबेक्सकडून बल्क ताब्यात घेण्याची त्यांची मोहीम पण अयशस्वी ठरली. Shahjahan shifted his capital from Agra to Delhi, building a new city of Shahjahanabad there. आता शहाजहानने काय केलं, आपली राजधानी आग्र्याहून दिल्लीला, जिथं त्यांनी शहाजहानाबाद हे एक नवीन शहर बनवलं होतं, तिथं शिफ्ट केली. Under his reign, architecture flourished and witnessed tremendous growth. त्याच्या कारकिर्दीमध्ये काय झालं, आर्किटेक्चर हे काय झालं, जास्त फ्लरिश झालं आणि त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली. हिज क्राउनिंग अचिव्हमेंट वॉज द ताजमहाल ऑफ आग्रा. आणि आग्र्याचा ताजमहाल ही त्याची सगळ्यात मोठी कामगिरी होती. आता बघूया औरंगजेब. शहाजहान्स लास्ट डेज विटनेस्ड अ टेरिबल वॉर ऑफ सक्सेशन अमंगस्ट हिज सन. आता शहाजहानच्या शेवटच्या काळामध्ये त्याचे जी मुलं होती त्या कोण ह्याच्यासाठी भयानक वॉर सुरू झालं. औरंगजेब आफ्टर अ ब्लडी वॉर ऑफ सक्सेशन बिकम विक्टोरियस अँड असेंडेड द थ्रोन इन 1658 CE. आता हे वारस कोण ह्याच्यातनं ज्या रक्तरंजित युद्ध झालं त्याच्यामध्ये औरंगजेब विजयी झाला आणि 1658 मध्ये तो सिंहासनावर बसला. ही ॲझ्युम द टायटल ऑफ आलमगीर, कॉन्करर ऑफ द वर्ल्ड, and ruled for almost 50 years till his death. आता सत्तेवर आल्यानंतर यांनी औरंगजेबने काय केलं, स्वतःला एक टायटल दिलं, आलमगीर म्हणजे काय, जगाचा विजय मिळवणारा. ही पदवी स्वीकारली आणि जवळपास त्याच्या मृत्यूपर्यंत 50 वर्ष राज्य केलं. He remained in the northern India from 1658 CE to 1681 CE. During the second half of his rule, he remained in the Deccan from 1681 CE to 1707 CE. त्यांनी काय केलं, 1656 ते 1681 इतका काळ हा उत्तर भारतात राहिला आणि त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात म्हणजे 1681 ते 1707 मध्ये तो डेक्कनमध्ये राहिला. He annexed Bijapur 1658 CE and Golconda 1687 CE and managed the campaigns personally. त्यांनी काय केलं, विजापूर 1658 आणि गोळकोंडा 1687 मध्ये आपल्या राज्याला जोडून घेतले आणि ह्या सगळ्या मोहिमेंवर स्वतःच व्यवस्थापन केलं. इथं त्यांचा एक चार्ट दिला आहे की केवढा ह्या मुघल एम्पायर ह्या औरंगजेबचं होतं त्याच्यासाठी. During Aurangzeb's reign, the territorial expansion of the Mughal Empire went on apace. औरंगजेबच्या काळात मुघल साम्राज्याचा एवढा मोठा विस्तार झाला. His empire extended farther than ever before, but the revolts of various groups made equally difficult to hold the empire together. आता पूर्वी जेवढं त्यांचं साम्राज्य होतं त्याच्यापेक्षा खूप मोठे साम्राज्य ह्या औरंगजेबने वाढवलं, पण वेगवेगळ्या रिवोल्ट्स झाले त्यामुळं त्याला ते साम्राज्य एकत्र ठेवणं थोडंसं कठीण झालं. He had to deal against the revolts led by the Jats, the Bundelas, the Sarnames, the Sikhs and the Rajputs and the struggle with Maratha under Shivaji.
आता हे जाट होते, बुंदेलाज होते, सरनामी होते, शीख होते, रजपूत होते आणि सगळ्यात मोठा विरोध त्याला कुठे सामोरं जावं लागलं तर मराठ्यांची संघर्ष कोणाच्या अंडर केला त्याने? शिवाजीच्या अंतर्गत त्याला सामोरं जावं लागलं. By the year 1690 CE, Aurangzeb had already reached the zenith of his power and had conquered almost the whole of India. 1690 सालापर्यंत औरंगजेबने काय केलं होतं? तो त्याच्या साम्राज्यावरती पूर्ण जवळपास भारत त्यांनी स्वतःच्या जीवावरती जिंकला होता. His rule extended from Kabul to छत्रगोंग and from Kashmir to river Kaveri. आता हे त्याचं रूल कुठपर्यंत होता बघा. काबूल ते छत्रगोंग आणि काश्मीरपासून कावेरी नदीपर्यंत होता. His region was longer than any of his predecessor, but he could not stop the disintegration of the mightiest Mughal Empire. आता पूर्वीचे जे काही त्याचे वंशज होऊन गेले होते, प्रेडिसेसर होऊन गेले होते, त्यांच्यापेक्षा त्याचा हा कारभार हा खूप मोठाच्या मोठा होता. परंतु हे जे माइटी मुघल एम्पायर होतं त्याच्या विभाजन होण्यासाठी मात्र तो रोखू शकला नाही. He died in 1707 CE. After his death, his son entered into the ruinous war of succession. आता 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर परत त्याच्या मुलांनी हे कोण वारसदार ह्याच्यासाठी युद्ध करायला सुरुवात केली. Aurangzeb was devout Muslim who lived his life by following a high standard of morality. औरंगजेब एक धर्माचा अभिमान असलेला मुसलमान होता ज्याने उच्च नैतिकतेचे पालन करून आपलं जीवन व्यतीत केलं. He created a separate department to enforce moral codes. त्यांनी हे एक नैतिक संहिता लागू करण्यासाठी स्वतंत्र डिपार्टमेंट तयार केलं होतं. He was regarded as a जिंदा पीर or living saint. त्यांना जिंदा पीर किंवा जिवंत संत म्हणून पण ओळखलं जातं. So, here ends the chapter, The Legacy of Mughals. आता कोण कोण पाहिलं आपण ह्याच्यामध्ये? तर पहिलं बघितलं बाबर, त्याच्यानंतर बघितलं हुमायून, त्याच्यानंतर शेरशाह सुरी, त्याच्यानंतर आपण परत हुमायून आले, त्याच्यानंतर अकबरचा कालावधी बघितला, त्याच्या वेगवेगळ्या पॉलिसीज बघितल्या, त्याच्यानंतर त्याची राणा प्रतापशी झालेलं युद्ध असेल, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम असेल, जहांगीरचा कार्यकाल आपण बघितला, त्याच्यानंतर शहाजहानचा बघितला आणि सगळ्यात शेवटी औरंगजेबचा बघितला. हा व्हिडिओ परत एकदा बघा. हा व्हिडिओ, PPT, वर्कशीट, क्विज हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवर अवेलेबल आहेच. So, here ends the chapter, The Legacy of Mughals. Thank you.